माझं घर दे, त्याशिवाय मी उठणार नाही इथून. दोघं या म्हणा, राहुल जाधव जरे सगळे या. तुमच्या खेटा घालून घालून मेले मी. तुम्हाला अजून दया आली नाही. माझं सगळं वाटोळं केलं, सगळं वाटोळं केलं. कुठं जाऊ? तू ये, नाही तर मी इथं मर. माझं सगळं घालवलं त्या कुत्र्याने. नालायक कुत्रा. शेवटच्या क्षणापर्यंत पळत होते मी, शेवटच्या क्षणापर्यंत पळत होते. कुणालाच दया नाही आली. मला सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की 2017च्या ज्या टायमिंगला आपण जे उमेदवार निवडून दिले त्यांनी जे काही केले त्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे. कारण की 29 बंगल्यांचा जो विषय ज्या ठिकाणी महिलेचा आक्रोश पाहिला आणि त्याच्यामध्ये कोण होतं हे सर्व नागरिकांना माहिती. तर सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीची पिळवणूक करणाऱ्यांना आपण हद्दपार केलं पाहिजे. नमस्कार, मी विशाल विलास आहेर, प्रभाग क्रमांक 2. माझं चिन्ह आहे घड्याळ, क्रमांक आहे 1. मला सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की 2017च्या ज्या टायमिंगला आपण जे उमेदवार निवडून दिले त्यांनी जे काही केले त्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे. कारण की 29 बंगल्यांचा जो विषय ज्या ठिकाणी महिलेचा आक्रोश पाहिला आणि त्याच्यामध्ये कोण होतं हे सर्व नागरिकांना माहिती. तर सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीची पिळवणूक करणाऱ्यांना आपण हद्दपार केलं पाहिजे. दुसरा विषय म्हणजे जाधववाडीसारख्या भागामध्ये टिपी स्कीम टाकली, उपसूचना मांडली आणि आज ते तुम्हाला आपल्या स्थानिक आडनावाचं आव्हान देत आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही आव्हान देताय त्यावेळेस त्या लोकांचा तुम्ही टिपी स्कीमच्या टायमिंगला विचार का नाही केला? त्यावेळेस तो विचार करायला पाहिजे. आज तुम्ही आहे ना प्रत्येक ठिकाणी टपरी चालू केले, त्या ठिकाणी तुम्ही पैसे घेताय. सर्व नागरिकांची पिळवणूक या ठिकाणी चालू आहे. रामायण मैदानासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही आव्हान केलं होतं की मी जे काय बदल घडवणार आहे तो कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी बदल घडवला नाही. आज आहे ना जाधववाडी भागामध्ये कुठल्याही प्रकारचे DP रोड ओपन नाही, कुठली सुविधा नाही आहे. आज जर तुम्ही जे तळे गार्डन म्हणता ते 15 वर्षापासून काम चालू आहे. आज ठोस काम जाधववाडीमध्ये त्यांनी दाखवावा. आज जर आमच्या समोरचा 30 मीटरचा रोड आहे तो मंगलताई कदमच्या काळातला आहे. आपलं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम न करता जर तुम्ही एखाद्या माणसावरती विश्वास ठेवणार असेल आणि आपण इथून मागचा जो त्रास सहन केला आहे टिपी स्कीम संदर्भात पण स्थानिकांनी एकदम विचारच करायला पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे. मला एकच सांगायचं आहे की आपल्या प्रभागामध्ये जी दहशत माजवलेली आहे, आज ज्या दहशतीच्या वातावरणाखाली तुम्हाला राहायला लागतं आहे ती दहशत मोडीत काढायची आहे आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला विचार करायला लागणार आहे. 29 बंगले असेल, हप्तेखोरी असेल, टिपी स्कीम असेल, कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाही. आज ना कुठलंही काम करायचं म्हटलं तर दादागिरी, या सर्व गोष्टी मोडीत काढण्यासाठी माझ्यासारखा जो सुज्ञ नागरिक आहे आणि ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग नाही, या माझ्यावरती विश्वास ठेवा आणि येणाऱ्या काळात मला निवडून द्या ही विनंती करतो. धन्यवाद.